न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। तिरंगा यात्रा मावळ भव्य रॅलीचा जनजागृती आयोजनाला सुरुवात। तिरंगा यात्रा मावळ या भव्य रॅलीचं आयोजन सर्व नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे। भव्य तिरंगा रॅली ही दिनांक 20 मेला देहू तुकाराम महाराजांच्या पद स्पर्शान भूमीमधून ही रॅली निघणार आहे। रॅलीची सुरुवात दुपारी करण्यात येणार आहे। ती रॅली देवगाव मार्गाने देहुरेड इथं सुभाष चौकापासून रॅलीचं भव्य स्वागत करण्यात येणार आहे। या तिरंगा रॅलीसाठी ऑपरेशन सिंदूर या नावाने गाडी सजवण्यात आली आहे। तसेच दोन भगिनींनी देशासाठी पाकिस्तानमध्ये शिरून त्यांना त्यांची जागा दाखवली। या दोन्ही भगिनींचे फोटो गाडीला लावण्यात आले आहेत। या आमच्या दोन्ही बहिणींनी देशासाठी मोठं काम केलं आहे। जे 26 पर्यटक पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांचा बदला या दोन्ही भगिनींनी घेतला आहे। त्या दोन्ही भगिनींचे दोन्ही बाजूस फोटो लावण्यात आले आहेत। ऑपरेशन सिंदूर नावाने ही गाडी सजवण्यात आली आहे। संपूर्ण मावळ परिसरात तरुणांना प्रेरणा देण्यासाठी, भारत देशाचा अभिमान सर्वांच्या मनामध्ये जागृत होण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी या तिरंगा रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे। यासाठी ही गाडी पूर्ण मावळ, देहू रोड, देहूगाव, चिंचोली, तळेगाव, सोमाटणा, फाटा अशा विविध ठिकाणी ही गाडी व तिरंगा रॅली निघणार आहे। यामध्ये मोटरसायकल, 4 व्हीलर, 2 व्हीलर असे वाहनं या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी करण्यात येणार आहेत। तरी प्रत्येकाने ज्यांच्याकडे गाड्या असतील त्यांनी ही देशासाठी एक तिरंगा झेंडा घेऊन आपली गाडी घेऊन या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे। मंडळ अध्यक्ष रघुवीरजी शेलार यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्व नागरिकांना व सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे। तरी आपण सर्वांनी आपल्या भारत देशाच्या तिरंगासाठी स्वतःहून आपल्या परिवारासहित या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावे। आम्ही येत आहोत पण या घोषवाक्यानं आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। आपल्या भारत सैनिकांच्या पराक्रमाला, शौर्याला नमन करण्यासाठी, तसेच जे सैनिक आपल्या रक्षणासाठी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपले घरदार सोडून आपल्या तिरंगाच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देत आहेत, अशा शहीद जवानांसाठी, तसेच त्यांच्या परिवारासाठी व जे सैनिक आपले रक्षण करत आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण भारताचे नागरिक आहोत। भारत देश हा आपला देश आहे हे इतर देशांना दाखवून देण्यासाठी आपण स्वतःहून या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे। आपण काय सांगू शकता, आता जे आपण जे मिशन राबवत आहोत ते संबंधित सिंदूर, ऑपरेशन सिंदूर म्हणून आपण जे गाडी वगैरे बनवलेली आहे, आता आपलं पुढचं ध्येय धरून काय आपण काय हे करणार? जय हिंद। आपल्या देशाच्या सैनिकांनी, नौजवानांनी आणि त्यातल्या त्यात आमच्या 2 महिला ऑपरेशन करणाऱ्या आमच्या भगिनींनी अतिशय चांगला असं या ठिकाणी शौर्य दाखवून आतंकवाद आणि पाकिस्तान या दोघांची तळं नष्ट नाबूद केली आणि या आतंकवादी पाकिस्तानला खऱ्या अर्थानं घुटण्यावरती आणलं आणि 3च दिवसामध्ये त्यांना या जगामध्ये भिकेचं कोटरं आणि शरणागती आपल्या भारताकडे मागावी लागली। त्याबद्दल आपल्या या भारतीय सैनिकांचा गौरव म्हणून, त्यांच्याप्रती एक सन्मान म्हणून आम्ही या ठिकाणी देहू, आणि संपूर्ण मावळामध्ये एक तिरंगा रॅली भव्य काढत आहोत। त्याचंच सुरुवात म्हणून आज आम्ही या ठिकाणी तरुणांनी एक ऑपरेशन सिंदूरचे जे काही लोगो आहेत ते सगळे लोगो घेऊन एक गाडी या ठिकाणी सजवलेली आहे। या गाडीच्या माध्यमातून प्रचार, प्रसार आणि तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आणि या माध्यमातून आमच्या सर्व जवानांना आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व सरकारला या ठिकाणी सगळ्यांना एकतेचा संदेश, सर्व समाज, सर्व धर्म, सर्व पक्ष, सर्व प्रकारचे महिला, पुरुष आणि सर्व जण यामध्ये सहभागी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने देशाच्या एकतेचा संदेश आम्ही देत आहोत। आप क्या बोलना चाहते हैं? अभी जो इतना बड़ा एवढं मोठं मिशन झालं त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो? थोड़ा यही जो आज हमारे देश की हालत है, कौमी एकता का नारा लेकर आज हम निकल रहे हैं। ये जो गाड़ी आपके सामने बनाई है, इसी हादसे का ये पहला नमूना है। जैसे कि हमारे भाई ने अभी भी कहा कि देहू रोड और पूरे मावल में लेकर वीर जवानों के लिए हम एक नई भावना उनके दिल में जगाएंगे और भारत को किस तरह लेके चलना है और भारत के हर धर्म, मजहब, जाति, जमाती के दिल में कौमी एकता पैगाम कर देना है। इसीलिए हमने ये गाड़ी को सजाया है
और जिन जिन लोगों ने इसके लिए काम किया उनका धन से शुक्रिया। आप यहाँ के जो अपने भारत देश के जो मुस्लिम है उनको आप क्या संदेश देना चाहते हो? भारत देश के मुस्लिमों को सबसे पहले तो मैं ये बता दूं कि हम भारत में रहते हैं, भारत का टुकड़ा खाते हैं और भारत के गुण गाना हमारा फर्ज होता है। हम भारतवासी है। जिस तरह और भी लोग कहीं बाहर जापान, इंग्लैंड, इधर वहाँ यहाँ जाते हैं तो सबसे पहले भारत के मुसलमानों को कहते हैं हिंदू मुसलमान। तो हम हिंदुस्तानी है, हमको गर्व है कि हम हिंदुस्तान में रहते हैं और हिंदू मुसलमान और हम सब लोग एक साथ शामिल हुए। यही हमारा धर्म और मजहब है, कौमी एकता का, जिसका पैगाम हम देने के लिए ये रैली निकाले। बाबूजी आप क्या कहना चाहते हो? सबसे जय हिंद। सबसे पहला मैं भारत के नौजवान जिन्होंने ऑपरेशन सिंदूर को सक्सेस बनाया उसका धन्यवाद करना चाहता हूँ। उनके मान के लिए अपने राष्ट्रीय सेना, उनके मान के लिए हमने आज यहाँ पर गौरव यात्रा का एक आयोजन किया है। मैं सर्व धर्म के लोगों को आह्वान करता हूँ इसमें शामिल हो और देश के नौजवान का बलौट बढ़ाए। साथ ही देश के प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी का धन्यवाद करना चाहता हूँ जिन्होंने इतने बड़े स्टेप उठा के वर्ल्ड को दिखा दिया कि हिंदुस्तान की ताकत क्या है। मैं फिर एक बार सबका आह्वान करता हूँ कि ये तिरंगा यात्रा में सर्व धर्म के लोग, सर्व पक्ष के लोग शामिल हो। जय हिंद, जय भारत। भारत माता की जय। वंदे मातरम। भारतीय सैन्याचा जय हो। भारत माता की जय। नमः पार्वती पते हर जय श्री राम। जय श्री राम। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। वंदे मातरम। भारत माता की जय। दत्ता ओय दत्ता चेक बाईट घ्या, चिराग चेक बाईट घ्या, दोघांची घेऊन टाका. आपलं नाव? दत्तात्रय पडवळ. आज ज्या वेळेस आतंकवाद्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि त्याचा जबाब म्हणून देशातील नौजवानांनी जे काम केलेलं आहे त्यांचा गौरव करण्याची वेळ आहे आणि सर्व भारतीय आम्ही सर्व एक आहेत ही दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून सिंदूर ऑपरेशन ही गाडी सजून संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये फिरणार आहे आणि या कार्यक्रमाला संपूर्ण सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व जाती धर्माची लोक ही एकत्र येऊन याला सपोर्ट करावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली होती. आणि त्या मीटिंगमधून एकच संदेश द्यायचा आहे की ज्यावेळेस देशावर वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व एक आहोत. आज पाकिस्तानना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आणि देशामध्ये अमेरिकेची मदत त्यांना घ्यावी लागली की बाबा भारताला थांबवा. त्यांनी समजून जाऊ नये की बाबा आम्ही सर्व राजकारणाच्यासाठी राजकारण करू, पण आम्ही ज्यावेळेस देशावर वेळ येईल त्यावेळेस त्या टायमाला आम्ही सर्व एक असू ही दाखवण्याची वेळ आहे. मावळ तालुक्यामध्ये ऑपरेशन सिंदूर या नावाने एक गाडी सजवण्यात आलेली आहे आणि ती संपूर्ण गाडी मावळ तालुक्यामध्ये फिरणार आहे. एक प्रेरणा देणारी गाडी आहे, नौजवानांना एक प्रेरणा देणारा, एक संदेश देणारा एक कार्यक्रम आहे. देऊगाव देवरोड ते मावळ तालुक्यामध्ये संपूर्ण तिरंगा यात्रा या निमित्ताने काढणार आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक, सर्व पक्षाची लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आणि एक चांगला त्याच्यामध्ये महिलांनी, तरुणांनी, त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घ्यावा या निमित्ताने मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपलं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे की सगळ्या आत्ताच्या ज्या सर्व पक्षीय आणि सर्व धर्मांनी जो काही 20 तारखेच्या आपल्या रॅलीचा हा काय संदेश सगळ्या मावळवासियांना दिला आहे, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण एक हॅशटॅग तयार केला आहे. तो हॅशटॅग सगळ्यांनी समजून घ्यावा. हॅशटॅग तिरंगा यात्रा मावळ हा प्रत्येक पोस्टान सगळ्याकडे आपण वापरत यावा. धन्यवाद. भाऊ हे भारतीय कामगार सेनेच्या वतीने हे शहराध्यक्ष तुम्ही बोला. पंडित भाऊ बोला, पटकन बोला. आज या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या देवगड विभागाचे मंडल भारतीय जनता पार्टी देहू याचे अध्यक्ष आदरणीय रघुवीरजी छलार, सर्वप्रथम मी माझ्या देवगड विभागातील संरक्षण कामगारांच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचं कारण असं की आज देशामध्ये जी परिस्थिती होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय संरक्षण कामगार संघटना आणि आमची देशप्रेम याच्याबद्दल भारतीय संरक्षण कामगार संघाचे आम्ही सर्व डिफेन्सचे कामगार सर्वप्रथम रघुवीरजी छलार यांनी जी रॅली काढलेली आहे त्यामध्ये आम्ही मनापासून सर्वपक्षीय रॅली यांनी आयोजित केली आहे, त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही सुद्धा आज या ठिकाणी एक आर्मीचे गाडगे साहेब या ठिकाणी हजर आहेत. आम्ही सुद्धा आर्मीमध्ये 36-37 वर्ष काम केलं आहे आणि या देशाची आर्मी जगामध्ये एक नावलौकिक होईल असं काम केलं आहे. त्यांना
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।